हॅलो फ्रेंड्स, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, ठीक आहे. कारण सर्वांना सॉफ्टवेअरविषयी, त्याच्यानंतर फोटोशॉप 7.0 इन्स्टॉलेशनचा पार्ट जो आहे हा सर्वांना माहीत आहे, ठीक आहे. तर नक्कीच त्या संदर्भामध्ये आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता सर्वजण बघा. फ्रेंड्स, तुम्हाला जर समजा माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका, ठीक आहे. चला तर फोटोशॉप 7.0 इन्स्टॉलेशन काय आहे ते बघू आपण. फोटोशॉप 7.0 हे ॲडोब या कंपनीचे इमेज एडिटिंग, फोटो एडिटिंगसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर आपल्याला फोटोशॉप 7.0 इन्स्टॉल करावयाचे असेल तर खालीलप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे, प्रोसेस करायची आहेत, ठीक आहे. तर प्रोसेस बघा काय आहे नेमकं. नंबर 1, CD रोम ड्राईव्हमध्ये फोटोशॉप 7.0ची CD इन्सर्ट करावी. ही CD ऑटोप्ले असल्यामुळे ही CD इन्सर्ट केल्याबरोबर त्यातील ऑटोरन .x ही फाईल ऑटोमॅटिक ओपन होते, ठीक आहे. जर यातील ऑटोरन .x ही फाईल ओपन नाही झाली तर CD रोम ड्राईव्ह ओपन करून त्यातील setup.x ही फाईल ओपन करावी. त्यानंतर ही फाईल ओपन केल्यानंतर स्क्रीनवर ॲडोब फोटोशॉप 7.0 सेटअप हा डायलॉग बॉक्स ओपन होतो, ठीक आहे. फ्रेंड्स, खरंच हे सॉफ्टवेअर ज्या संदर्भामध्ये माहिती आपण बघून राहिलो आहे महत्त्वाची आहे की नाही, तर नक्कीच स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्यानंतर लाईक, कमेंट्स आणि अजूनहीपर्यंत सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जे अतिशय महत्त्वाचे आहेत त्याची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल, ठीक आहे. तर बघा, तर समोर काय म्हणते, ही फाईल ओपन केल्यानंतर स्क्रीनवर ॲडोब फोटोशॉप 7.0 सेटअप हा डायलॉग बॉक्स ओपन होतो. त्यानंतर आता या डायलॉग बॉक्समध्ये नेक्स्ट या बटनवर क्लिक करावे. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यास हे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर कॉम्प्युटर रिस्टार्ट करावे लागत असल्यामुळे ओपन असलेली सर्व सॉफ्टवेअर्स क्लोज करण्याविषयी मेसेज बॉक्स येतो, ठीक आहे. मेसेज बॉक्समध्ये ओके या बटनवर क्लिक करावे. काय काय होते, कुठल्या प्रोसेस होते ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन करतो ते पूर्ण प्रोसेस मी सांगून राहिलो आहेत, ठीक आहे. नीट ऐका, रिपीट करा जर समजा नाही कळलं तर. आणि यामध्ये कुठला काही म्हणजे तुम्हाला कुठला एखादा मी सांगितलेला पार्ट जर लक्षात नसून आलं तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, ठीक आहे. त्यानंतर आता स्क्रीनवर सिलेक्ट लँग्वेज विषयी डायलॉग बॉक्स येतो, ठीक आहे. त्यानंतर या डायलॉग बॉक्समध्ये लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करावे, ठीक आहे. इथपर्यंत आले. समोर बघा परत काय करायचं. आता स्क्रीनवर सॉफ्टवेअर लायसन्स ॲग्रीमेंटचा डायलॉग बॉक्स येतो. आता तो आल्याच्या नंतर या डायलॉग बॉक्समध्ये इन्स्टॉलेशन कंटिन्यू ठेवायची असल्यास ॲक्सेप्ट या कमांडवर क्लिक करावे. आपण डिक्लाइन या कमांडवर क्लिक केल्यास हे इन्स्टॉलेशन कॅन्सल पण होते, ठीक आहे. आता या डायलॉग बॉक्समध्ये ॲक्सेप्ट या बटनवर क्लिक करावे. आता ते केल्यानंतर समोर परत आता स्क्रीनवर युजर इन्फॉर्मेशनचा डायलॉग बॉक्स येतो. हे आल्यानंतर नोट्स फॉर कॉम्प्युटर कोर्स हार्डवेअर अँड नेटवर्किंग हा पार्ट येतो, ठीक आहे. मग आता हा आल्याच्या नंतर हे ना खरंच महत्त्वाचं आहे. मग नक्कीच लाईक आणि जे गरजू आहे ना त्यांना पण शेअर करा, ठीक आहे. तर या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला हे सॉफ्टवेअर आपण बिझनेस किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी घेतले आहे हे स्पेसिफाय करणे आवश्यक आहे. तसेच या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला इतरही इन्फॉर्मेशन द्यावी लागते, उदाहरणार्थ नेम, कंपनी एटसेट्रा. तसेच या डायलॉग बॉक्समध्ये सिरियल नंबर देणे आवश्यक आहे. जर आपण हा सिरियल नंबर चुकीचा दिला तर हे इन्स्टॉलेशन कॅन्सल होते, ठीक आहे. तर माहिती जी सांगत आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही फॉर्मेशन जर केलं किंवा सबमिशन जर केलं तर नक्कीच ते सक्सेसफुल होईल. तर हा सिरियल नंबर आपल्याला फोटोशॉप 7.0
हे सॉफ्टवेअर विकत घेत असताना आपल्याला सॉफ्टवेअरच्या सर्टिफिकेट बरोबर मिळतो. हा सिरियल की नंबर दिल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करावे. आता स्क्रीन आपण दिलेली माहिती कंटिन्यू करण्याविषयी डायलॉग बॉक्स येतो. ठीक आहे, या डायलॉग बॉक्समध्ये यस या बटनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर स्क्रीनवर ॲडोब फोटोशॉप 7.0 सेटअप असा डायलॉग बॉक्स मिळतो. ठीक आहे, अखेरी मिळालं. मग आता हे केल्यानंतर या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला टिपिकल व कस्टम असे 2 पर्याय दिले जाईल. आता यापैकी आपण टिपिकल हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास फोटोशॉप 7.0 मधील मोस्ट कॉमन ऑप्शन्स इन्स्टॉल होते. कस्टम हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आपल्याला फोटोशॉप 7.0 मधील फीचर्स सिलेक्ट करून फोटोशॉप 7.0 इन्स्टॉल करता येते. आता या डायलॉग बॉक्समध्ये टिपिकल या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर फाईल टाईप्स विषयी डायलॉग बॉक्स येतोच. या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला स्पेसिफिक फाईल टाईप्स कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करावयाचे आहेत ते ठरवता येते आणि या डायलॉग बॉक्समध्ये नेक्स्ट या बटनला क्लिक करायचे आहेत. आता स्क्रीनवर आपण फोटोशॉप 7.0 इन्स्टॉल करण्याविषयी जे सेटिंग दिलेले आहेत ते सेटिंग दाखवणारा डायलॉग बॉक्स हा पण येतो. मग आता हा आल्यानंतर या डायलॉग बॉक्समध्ये नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. आता फोटोशॉप 7.0 इन्स्टॉलेशन सुरू होते व या इन्स्टॉलेशनचा प्रोग्रेस बार स्क्रीनवर दाखवायला सुरू होतो. मग हा प्रोग्रेस बार जेव्हा पूर्ण होईल तेव्हा फोटोशॉप 7.0 इन्स्टॉल झालेले असते. आता स्क्रीनवर सेटअप कंप्लीटचा डायलॉग बॉक्स येतो आणि हा आल्याच्यानंतर या डायलॉग बॉक्समध्ये डिस्प्ले फोटोशॉप 7.0 रेडमी फाईल हा ऑप्शन ऑन केल्यास फोटोशॉप 7.0 ची रेडमी फाईल ओपन होते. ही फाईल ओपन करावायची नसेल तर हा ऑप्शन ऑफ करून फिनिश या बटनवर क्लिक करायचं आहे. आता स्क्रीनवर थँक्यू फॉर चूजिंग ॲडोब फोटोशॉप 7.0 असा मेसेज बॉक्स येतो आणि या मेसेज बॉक्समध्ये ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये फोटोशॉप 7.0 इन्स्टॉल करता येते. लक्षात आलं. त्यानंतर मग हे केल्यानंतर ॲडोब अहेड नेरो सॉफ्टवेअरद्वारे CD राईट करणे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, जे मी तुम्हाला सांगितलं फोटोशॉप 7.0 इन्स्टॉलेशन हा जो पार्ट आहे सॉफ्टवेअरचा हा कशा प्रकारे करायचा, कुठे कुठे जायचं, कसं करायचं, सर्व फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे. तर म्हणजे ॲक्च्युली आता इन्स्टॉलेशन करतेवेळी ज्या ज्या गोष्टी येणार होत्या, जे पार्ट येणार होते, ओपन होणार होते, त्या सर्व गोष्टीविषयी मी तुम्हाला पद्धतशीर माहिती सांगितली. लक्षात आलं. पण आता ज्यावेळेस तुम्हाला करायचं जर असेल त्यावेळेस व्हिडिओला पॉज करून ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नीट ऐकून त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. आणि नक्कीच ॲक्च्युली हे जेव्हा तुम्ही कराल तर खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. ठीक आहे. असो, तर फ्रेंड्स, माहिती कशी वाटली नक्कीच सांगाल. आणि या माहितीबरोबरच आपण दुसरी माहिती बघणार आहोत. तर या फोटोशॉपबद्दल 7.0 जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं, मी जे माहिती तुम्हाला सांगितली, तर तुम्हाला काय वाटतं, ही माहिती खरंच महत्त्वाची आहे की नाही नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल. जे गरजू व्यक्ती आहेत तिथपर्यंत त्यांना तुम्ही शेअर करा. ठीक आहे. कारण मी ॲक्च्युली ह्याच व्हिडिओमध्ये 2-3दा तुम्हाला हेच सांगितलं आहे की नाही. असो, तर समोर आता आपण बघू नेमकं याची जी माहिती आहे दुसरी, अहेड नेरो सॉफ्टवेअरद्वारे CD राईट करायची आपल्याला, तर आपण कशा पद्धतीने करू. परत एकदा, अहेड नेरो सॉफ्टवेअरद्वारे CD राईट कशी करायची. आपल्याला जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये CD राईट करायची असेल तर पुढील प्रमाणे प्रोसेस करणे आवश्यक आहे. प्रथम CD ड्राईव्हमध्ये ब्लँक CD इन्सर्ट करावी. नंतर स्टार्ट प्रोग्राम्स नेरो OM मध्ये जाऊन नेरो एक्सप्रेसवर
क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, यामध्ये डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर ओपन होईल. तो आता ओपन झाल्यानंतर यामधून डाटावर क्लिक करून डाटा डिस्क हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग हा केल्याच्या नंतर डायलॉग बॉक्स ओपन होईल. येथे ॲड या बटनवर क्लिक करावे. तिथे सिलेक्ट फाईल्स अँड फोल्डरचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. लक्षात राहील. आता हे केल्याच्या नंतर लगेच येथे लोकेशनच्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपणास हवे असलेले ड्राईव्ह सिलेक्ट करायचे आहेत. उदाहरणार्थ सी ड्राईव्ह किंवा डी ड्राईव्ह. यानंतर फोल्डरच्या लिस्टमधून फोल्डर सिलेक्ट करावे. जर आपल्याला एकाखाली एक असे मल्टिपल फोल्डर हवे असतील तर शिफ्ट की आणि डाऊन ॲरो कीचा यूज करायचा आहे. जर आपल्याला अल्टरनेट फोल्डर्स फाईल्स सिलेक्ट करायचे असतील तर कंट्रोल की प्रेस करून ठेवावी आणि माऊसने हवे त्या फोल्डरवर क्लिक करावे. त्यानंतर ॲड या बटनवर क्लिक करावे. सर्वात शेवटी फिनिश या बटनवर क्लिक करायचे आहेत. ठीक आहे. आपण सिलेक्ट केलेल्या फोल्डरची लिस्ट यामध्ये दिसते आणि तिथेच फाईल्स आणि फोल्डरने सी डीची किती स्पेस यूज केली आहे ते प्रोग्रेस बारमध्ये दाखवली जाते. लक्षात आलं आहे का? मग उदाहरणार्थ जसं बघा, टोटल स्पेस यूज लाईक दिस आपल्या मोबाईलमध्ये दिसते तसं. आणि त्यानंतर पुढे नेक्स्टच्या बटनवर क्लिक आपण करू शकतो त्या ठिकाणी. लक्षात आलं आहे? डिस्क नेम या ऑप्शन समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये आपण आपल्याला हवे असलेले नाव डिस्कला देऊ शकतो. याच बॉक्समध्ये आपल्याला 2 चेक बॉक्सेस दिसतात. अलाउ फाइल्स टू बी ॲडेड लॅटर मल्टीसेशन डिस्क हा ऑप्शन ऑन ठेवल्यास आपणास सी डीवरील उरलेली स्पेस आपण नंतर यूज करू शकतो. जर हा ऑप्शन ऑफ ठेवल्यास आपणास सी डीची उर्वरित स्पेस यूज करता येत नाही. व्हेरीफाय डाटा ऑन डिस्क आफ्टर बर्निंग हा ऑप्शन ऑन ठेवल्यास डिस्क बर्न झाल्यानंतर त्यातील डाटा कॉम्प्युटर स्वतः चेक करतो. नंतर बर्न या बटनवर क्लिक करतो. ठीक आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे प्रोसेस तुम्हाला करायची आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. नवीन भागामध्ये नवीन माहिती घेऊन येऊ. तर याची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही याची प्रतिक्रिया द्याल कमेंट्समध्ये. ठीक आहे. माझं नाव मनोज झाडके. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, गरजू व्यक्तीकडे शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.